ठीक आहे, वाचू दे का ताई मग? हो करा सुरू ताई. माधुरीताई. ओके. माधुरीताई वाचतात का? ठीक. काही वाचायचं कुणाला असेल तर म्हणजे थोड्या वेळपूर्वी आलं होतं की आज कोण वाचन करणार आहे का, म्हणून मी म्हणलं मी वाचते. जर कुणाचं आधी ठरलेलं असेल तर त्यांना वाचू द्या, तसं काही अडचण. हा चालेल चालेल. जमलं तर, नाहीतर मग तुम्ही कंटिन्यू करू शकता. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम्. अध्याय 4, श्लोक क्रमांक 38. न हि ज्ञानमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. या मनुष्यलोकी ज्ञानासमान पवित्र करणारे निस्संदेह दुसरे कोणते साधन नाही. ज्याचा भोग उत्तम प्रकारे सिद्ध झाला आहे त्या तत्वज्ञानाला आवश्यकच स्वतः आपण आपल्यात प्राप्त करून घेतो. व्याख्या. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. या ठिकाणी इह पद मनुष्य लोकाचा वाचक आहे, कारण संपूर्ण पवित्रता या मनुष्य लोकातच प्राप्त केली जाते. पवित्रता अवसर मनुष्य शरीरामध्येच आहे, असा अधिकार कोण्या दुसऱ्या शरीरात नाही. वेगवेगळ्या लोकांचे अधिकारही मनुष्य लोकातूनच मिळतात. संसाराच्या स्वतंत्र सत्तेला मानल्याने तसेच त्याच्यापासून सुख घेण्याच्या इच्छेनेच संपूर्ण दोष पाप उत्पन्न होतात. तत्वज्ञान झाल्यावर जेव्हा संसाराची स्वतंत्र सत्ताच राहत नाही, तेव्हा सर्व पापांचा संपूर्णपणे नाश होतो आणि महान पवित्रता येते. म्हणून संसारात ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे कोणतेच साधन नाही. संसारामध्ये यज्ञ, दान, तप, पूजा, व्रत, उपवास, जप, ध्यान, प्राणायाम इत्यादी जितकी म्हणून साधने आहेत, तसेच गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी जितकी तीर्थे आहेत, ती सर्वच करणारे कोणतेही साधन, तीर्थ नाही, कारण ती सर्व तत्वज्ञानाची साधने आहेत आणि तत्वज्ञान त्या सर्वांचे साध्य आहे. परमात्मा पवित्राती पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम. त्याच परम पवित्र परमात्म्याचा अनुभव करणारा असल्याने तत्वज्ञान सुद्धा अत्यंत पवित्र आहे. योग संसिद्ध. ज्याचा कर्मयोग सिद्ध झाला आहे, अर्थात कर्मयोगाचे अनुष्ठान सांगोपांग पूर्ण झाले आहे, त्या महापुरुषाला येथे योग संसिद्ध असे म्हटले आहे. 6व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात त्यालाच योगारूढ म्हटले आहे. योगारूढ होणे कर्मयोगाची अंतिम अवस्था आहे. योगारूढ होताच तत्वबोध होतो. तत्वबोध झाल्यावर संसाराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो. योग कर्माचे मुख्य तत्व आपले काहीही न समजता संपूर्ण कर्म संसाराच्या हितासाठीच करणे, आपल्यासाठी काहीही न करणे हे आहे. असे केल्याने सामग्री आणि क्रियाशक्ती दोन्हींचा प्रवाह संसाराच्या सेवेमध्ये होतो. संसाराच्या सेवेत प्रवाह झाल्यावर मी सेवक आहे असा भाव सुद्धा राहत नाही, अर्थात सेवक राहत नाही, केवळ सेवा राहते. अशा प्रकारे सेवक सेवा होऊन सेव्यामध्ये लीन होतो, तेव्हा प्रकृतीचे कार्य, शरीर तसेच संसाराशी संपूर्णपणे वियोग होतो. वियोग झाल्यावर संसाराची स्वतंत्र सत्ता राहत नाही, केवळ क्रिया राहते. यालाच योगाची संसिद्धी अर्थात सम्यक सिद्धी म्हणतात. कर्म आणि कर्माच्या फलाच्या आसक्तीचे योगाचे अनुभव येत नाही. वास्तविक कर्म आणि पदार्थांशी संबंध विच्छेद स्वतः सिद्ध आहे, कारण कर्म आणि पदार्थ तर अनित्य आहेत आणि आपले स्वरूप नित्य आहे. अनित्य कर्माने नित्य स्वरूपाला काय मिळू शकते? म्हणून स्वरूपाला कर्माद्वारा काही मिळवायचे नाही, हे कर्मविज्ञान आहे. कर्मविज्ञानाचा अनुभव झाल्यावर
कर्मफलाशी सुद्धा संबंध विच्छेद होतो. अर्थात कर्मजन्य सुख घेण्याची आसक्ती संपूर्णपणे समाप्त होते, जी समाप्त होताच परमात्म्याशी असलेला आपल्या स्वाभाविक नित्य संबंधाचा अनुभव येतो, जे योग विज्ञान आहे. योग विज्ञानाचा अनुभव होणेच योगाची संसिद्धी आहे. तत्स्वयं कालेनात्मनि विंदती. ज्या तत्वज्ञानाने संपूर्ण कर्म भस्म होतात आणि ज्याच्यासारखे पवित्र करणारे संसारामध्ये दुसरे कोणतेच साधन नाही, त्याच तत्वज्ञानाला कर्मयोगी योग संसिद्ध झाल्यावर दुसऱ्या कुठल्याही साधनेशिवाय स्वतः आपले आपणातच तात्काळ प्राप्त करून घेतो. 34व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले होते की प्रचलित प्रणालीनुसार कर्माचा त्याग करून गुरूंजवळ गेल्यावर ते तत्वज्ञानाचा उपदेश करतील. उपदेक्षन्ति ते ज्ञानम. गुरु तर उपदेश देतील, परंतु त्यामुळे तत्वज्ञान होईलच असे काही निश्चित सांगता येत नाही. तरीही भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की कर्मयोगाच्या प्रणालीने कर्म करणाऱ्या मनुष्याला योग संसिद्धी मिळाल्यावर तत्वज्ञान होतेच. उपर्युक्त पदात आलेले कालेन पद विशेष लक्ष देण्यासारखे आहे. भगवंतांनी व्याकरणाच्या दृष्टीने कालेन पद तृतीय मध्ये प्रयुक्त करून हे दाखवले आहे की कर्मयोगाने अवश्यच तत्वज्ञान अथवा परमात्म तत्वाचा अनुभव होतो. स्वयंपद देण्याचे तात्पर्य तत्वज्ञानाला प्राप्त करण्यासाठी कर्मयोगाला एखाद्या गुरूंची, ग्रंथाची अथवा दुसऱ्या कोणत्याही साधनाची अपेक्षा नाही. कर्मयोगाच्या विधीने कर्तव्य कर्म करीत असताना त्याला आपोआपच तत्वज्ञान प्राप्त होईल. आत्मानी विंदती या पदाचे तात्पर्य तत्वज्ञानाला प्राप्त करण्यासाठी कर्मयोग्याला कोण्या दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. कर्मयोग सिद्ध झाल्यावर त्याला आपोआपच स्वतः सिद्ध तत्वज्ञानाचा अनुभव होतो. परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण असल्याने आपल्यातही आहेत. जेव्हा साधक मी आहे रूपाने आपण आपल्याला मानतो, तेथेच परमात्मा विराजमान आहेत. परंतु परमात्म्याशी विमुख होऊन संसाराशी आपला संबंध मानल्याने आपले आपणात स्थित असलेल्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. कर्मयोगाचे योग्य रीतीने अनुष्ठान केल्याने जेव्हा संसाराशी पूर्णपणे संबंध विच्छेद होतो, अर्थात संसाराशी तादात्म्य, ममता, कामना समाप्त होतात, तेव्हा त्याला आपले आपणातच तत्वाचा सुखपूर्वक अनुभव होतो. निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. परमात्म तत्वाचे ज्ञान करणनिरपेक्ष आहे, म्हणून त्याचा अनुभव आपले आपणातच होऊ शकतो. इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी कारणांनी नव्हे. साधक कोणत्याही उपायाने तत्वाला जाणण्याचा प्रयत्न करेना का, परंतु शेवटी तो आपले आपणातच तत्वाला जाणे. श्रवण, मनन इत्यादी साधने तत्वज्ञान प्राप्तीच्या मार्गातील असंभावना, विपरीत भावना इत्यादी ज्ञानमार्गात येणाऱ्या बाधांना दूर करणारी परंपरागत साधने मानली जाऊ शकतात. परंतु बोध वास्तविक आपले आपणातच होत असतो. कारण मन, बुद्धी इत्यादी सर्व जड आहे. जडाद्वारा त्या चिन्मय तत्वाला कसे जाणता येणे शक्य आहे? जे जडाहून पूर्णपणे अतीत आहे. वास्तविक तत्वाचा अनुभव जडाशी संबंध विच्छेद झाल्याने होत असतो, जडाद्वारा नव्हे. जसे डोळ्यांनी पाहता येणे शक्य नाही, जसे डोळ्यांना पाहता येणे शक्य नाही, परंतु हे म्हणता येणे शक्य आहे की ज्याने पाहतो तेच डोळे आहे. त्याचप्रमाणे जो सर्वांना जाणतो त्याला कशाने जाणले जाऊ शकते? विज्ञातारमरेकेन विजानीयात. परंतु ज्याच्यामुळे संपूर्ण वस्तूंचे ज्ञान होते तेच परम तत्व आहे. विशेष गोष्ट, या अध्यायाच्या 33व्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्ञानाची जी प्रशंसा केली आहे त्यावरून ज्ञानयोगाचे विशेष महात्म्य लक्षात येते. परंतु वास्तविक पाहता त्याला ज्ञानयोगाचाच महिमा समजणे उचित वाटत नाही. सखोल विचार केला तर यात अर्जुनाप्रती भगवंतांचा एक गूढ अभिप्राय प्रतीत होतो.
की जे तत्वज्ञान इतके महान आणि पवित्र आहे, तसेच ज्या ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी मी तुला तत्वदर्शी महापुरुषाकडे जाण्याची आज्ञा देत आहे, त्या ज्ञानाला तू स्वतः कर्मयोगाद्वारे अवश्य प्राप्त करू शकतोस. तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. अशा प्रकारे ज्ञानयोगाच्या प्रशंसेचे हे श्लोक वास्तविक प्रकारांतराने कर्मयोगाची विशेषता, महात्म्य सांगण्यासाठी आहेत. भगवंतांचा अभिप्राय हा नव्हता की अर्जुनाने ज्ञानी महात्म्याकडे जाऊन ज्ञान प्राप्त करावे. भगवंताचा अभिप्राय असा होता की जे ज्ञान इतक्या दुर्बलतेने ज्ञान्यांच्या जवळ राहून त्यांची सेवा करून आणि विनयपूर्वक प्रश्नोत्तरे करून, तसेच त्यानुसार श्रवण, मनन आणि निधिध्यास करून प्राप्त होईल, तेच ज्ञान तुला कर्मयोगाच्या विधीने प्राप्त कर्तव्य कर्माचे पालन केल्यानेच प्राप्त होईल. ज्या तत्वज्ञानासाठी मी तुला तत्वदर्शी महापुरुषाकडे जाण्याची प्रेरणा केली आहे, त्यांच्याकडे ते तत्वज्ञान तुला प्राप्त होईलच हे काही निश्चित नाही. कारण ज्या पुरुषाकडे जाशील तो तत्वदर्शी असेल हे कशावरून? आणि त्या महापुरुषाविषयी श्रद्धेची उणीवही राहू शकते. दुसरी गोष्ट, या प्रक्रियेत प्रथम संपूर्ण प्राण्यांना आपल्यामध्ये तू पाहशील. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये संशय तसेच विलंबाची शक्यता आहे. परंतु कर्मयोगाद्वारा इतर पुरुषांच्या अपेक्षेशिवाय अवश्यमेव आणि तात्काळ त्या तत्वज्ञानाचा अनुभव होतो. म्हणून मी तुझ्यासाठी कर्मयोगच योग्य समजतो. म्हणून तुला प्रचलित प्रणालीनुसार ज्ञानाचा उपदेश मी करणार नाही. भगवंत तर महापुरुषांचे सुद्धा महापुरुष आहेत. म्हणून ते अर्जुनाला कुठल्या दुसऱ्या महापुरुषाजवळ जाऊन ज्ञान शिकवण्यासाठी कसे म्हणू शकतील? पुढे याच अध्यायाच्या 41व्या श्लोकात भगवंतांनी कर्मयोगाची प्रशंसा करून 42व्या श्लोकात भगवंत अर्जुनाला समतेमध्ये स्थित होऊन युद्ध करण्याची स्पष्ट रीतीने आज्ञा देतात. श्लोक 39. श्रद्धावाल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति मचिरेणाधिगच्छति. जितेंद्रिय साधन परायण आहे. श्रद्धावान मनुष्य ज्ञानाला प्राप्त होतो. ज्ञानाला प्राप्त होऊन तात्काळ परमशांतीला प्राप्त होतो. व्याख्या. तत्पर संयतेंद्रिय. या श्लोकात श्रद्धावान पुरुषाला ज्ञान प्राप्त होण्याविषयी गोष्ट आली आहे. आपल्या श्रद्धा कमी असताना मनुष्य भ्रमाने आपल्याला अधिक श्रद्धावान म्हणू शकतो. म्हणून भगवंताने श्रद्धा ओळखण्यासाठी 2 विशेषणे दिलेली आहेत, संयतेंद्रिय आणि तत्पर. या ज्याची इंद्रिये संपूर्णपणे वश आहेत तो संयतेंद्रिय आहे, आणि जो आपल्या साधनेमध्ये तत्परतेने लागला आहे तो तत्पर. साधनेत तत्परतेची कसोटी आहे. इंद्रियांचे संयत होणे. जर इंद्रिये संयत नसतील आणि विषय भोगाकडे जात असतील तर साधन परायणतेमध्ये उणीव समजली पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. परमात्म्यामध्ये, महापुरुषामध्ये, धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये प्रत्यक्षाप्रमाणे आदरपूर्वक विश्वास असणे याला श्रद्धा म्हणतात. जोपर्यंत परमात्म तत्वाचा अनुभव नाही तोपर्यंत परमात्म्यात प्रत्यक्षाहूनही अधिक विश्वास असला पाहिजे. वास्तविक परमात्म्यापासून देश, काल इत्यादींचे अंतर नाही, केवळ मानलेले अंतर आहे. अंतर समजल्यामुळेच परमात्मा सर्व विद्यमान असूनही अनुभवामध्ये येत नाही. म्हणून परमात्मा आपल्यामध्ये आहेत असे समजण्याचेच नाव श्रद्धा आहे. व्यक्ती कशीही का असेना, जर तो केवळ परमात्म्यालाच प्राप्त करू इच्छित असेल आणि परमात्मा आपल्यामध्ये आहेत अशी श्रद्धा असणारी असेल तर तिला अवश्य परमात्म तत्वाचे ज्ञान होते. संसार प्रत्येक क्षणाला जात आहे, एक क्षणही टिकत नाही. त्याची स्वतंत्र सत्ता नाहीच, केवळ परमात्म्याच्या सत्तेनेच तो सत्तावान दिसतो.
अशा प्रकारे संसाराच्या स्वतंत्र सत्तेला न मानता एका परमात्म्याचीच सत्ता मानणे ही श्रद्धा आहे. अशी श्रद्धा झाल्यावर तात्काळ ज्ञान होते. जोपर्यंत इंद्रिये संयत नसतील आणि साधनेत तत्परता नसेल तोपर्यंत श्रद्धेमध्ये उणीव समजली पाहिजे. जर इंद्रिये विषयाकडे जात असतील तर साधनेत तत्परता येत नाही. साधनेत तत्परता नसल्याने दुसऱ्याची परायणता, दुसऱ्याचा आदर होतो. जोपर्यंत साधन परायणता नसते तोपर्यंत श्रद्धा ही पूर्ण नसते. श्रद्धा पूर्ण नसल्यामुळेच तत्वाच्या अनुभवात वेळ लागतो. नाहीतर नित्यप्राप्त तत्वाच्या अनुभवामध्ये उशीर लागण्याचे काही कारणच नाही ना. याच अध्यायाच्या 34व्या श्लोकात भगवंतांनी गुरूंजवळ जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रणालीचे वर्णन करताना 3 साधने सांगितली आहेत. प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा. या ठिकाणी भगवंतांनी ज्ञान प्राप्त करण्याचे एक साधन सांगितले आहे, श्रद्धा. 34व्या श्लोकात उपदेक्षंती पदाने गुरूंद्वारा केवळ ज्ञानाचा उपदेश करण्याची गोष्ट आली आहे. उपदेशाने ज्ञान प्राप्त होईलच असे त्या ठिकाणी म्हटले नाही, परंतु या श्लोकात लभते पदाने ज्ञान प्राप्त करण्याची गोष्ट आली आहे. तात्पर्य 34व्या श्लोकात सांगितलेल्या साधकांनी ज्ञान प्राप्त होईल असे निश्चित नाही, परंतु या श्लोकात म्हटलेल्या साधनेने निश्चित रूपाने ज्ञान प्राप्त होते. कारण 34व्या श्लोकात सांगितलेली साधने बहिरंग असल्यामुळे कपट भावनेनेही तसेच साधारण भावनेनेही केली जाऊ शकतात. परंतु या श्लोकात सांगितलेले साधन अंतरंग असल्याने कपट भावनेने आणि साधारण भावनेने केले जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाच्या प्राप्तीत श्रद्धा मुख्य आहे. असे एक तत्व अथवा बोध आहे ज्याचा अनुभव मला होऊ शकतो आणि आत्ता होऊ शकतो. हीच वास्तविक श्रद्धा आहे. तत्वही विद्यमान आहे, मीही विद्यमान आहे आणि तत्वाचा अनुभवही करू इच्छितो, मग उशीर कशाला? विशेष गोष्ट, फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे की जो नित्य निरंतर विद्यमान असतो तो तर प्रिय वाटत नाही, आणि जो निरंतर बदलत आहे, जात आहे, तो संसार मात्र प्रिय वाटतो. याचे कारण हेच आहे की ज्या संसाराची एका क्षणासाठी सुद्धा स्थिती नाही, जो निरंतर अभावामध्ये आहे, त्याला आपण स्थायी मानतो आणि स्थायी मानल्यामुळेच त्याच्यापासून स्थायी सुख घेऊ इच्छितो, जे सर्वथा अशक्य आहे. सुख घेण्यासाठी आपण संसाराशी आपलेपणा करतो, जो कोणत्याही काळात आपला नाही. आपली वस्तू तीच आहे जी आपल्यापासून कधी वेगळी होत नाही आणि जिच्यापासून आम्ही कधी वेगळे होऊ शकत नाही. जर संसार आपला असता तर प्रत्येक परिस्थिती आपल्या बरोबर राहिली असती, परंतु परिस्थिती ही आपल्या बरोबर राहत नाही आणि आपणही परिस्थिती बरोबर राहत नाही. म्हणून तो संसार आपला नाहीच. ज्या अंतःकरण आणि इंद्रियांनी आपण संसाराला पाहतो त्यांनाही आपण भ्रमाने आपली मानतो, परंतु त्यांच्यावरही आपला कधीही अधिकार चालत नाही. अंतःकरणात आणि इंद्रियांसह संपूर्ण संसार प्रलयाकडे जात आहे. अंतःकरण आणि इंद्रियांसह संपूर्ण संसार प्रलयाकडे जात आहे, त्याची स्थिती नाहीच. संसाराची केवळ प्रतीती असते, म्हणून त्याची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. संसार आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचूच शकत नाही, परंतु स्वरूप सर्व ठिकाणी सत्ता रूपाने विद्यमान आहे. संसाराचे स्वतंत्र अस्तित्व नाही, परंतु आपले अस्तित्व नित्य निरंतर राहते. स्वरूपाचा अर्थात आपल्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. स्वरूप अपरिवर्तनशील आहे. जर ते परिवर्तनशील असते तर संसाराच्या परिवर्तनाला कोणी पाहिले असते? आपल्याला असा संसाराचा निरंतर परिवर्तनाचा आणि अभावाचा अनुभव होतो. जसे आपल्या परिवर्तनाचा आणि अभावाचा अनुभव कधीही येत नाही. असे असताना सुद्धा परिवर्तनशील शरीराशी आपले तादात्म्य करून त्याच्या परिवर्तनाला अज्ञानाने परिवर्तन मानतो. शरीराशी संबंध मानून शरीराच्या अवस्थेला आपली अवस्था मानतो. विचार करावा की जर शरीराच्या अवस्थेशी आपण एक असतो तर अवस्था निघून गेल्यावरही आपणही गेलो असतो. यावरून सिद्ध होते की जाणारी अवस्था
दुसरी आहे आणि आपण दुसरे आहोत. अशा प्रकारच्या आपल्या नित्यसिद्ध स्वरूपाचा अनुभव होणे म्हणजे ज्ञान आहे. दुसरी गोष्ट, या 39व्या श्लोकात लभते पद आले आहे. त्याचे तात्पर्य जी वस्तू निर्माण होत नाही अशा नित्य सिद्ध वस्तूची प्राप्ती. जी वस्तू निर्माण होते अर्थात जी वस्तू पूर्वी नव्हती तर उत्पन्न केली जाते त्या वस्तूच्या प्राप्तीला लभते म्हणू शकत नाही. कारण जी वस्तू पूर्वी नव्हती आणि नंतरही राहणार नाही अशा वस्तूची प्रतीती होते, परंतु प्राप्ती होत नाही. प्रतीत होणाऱ्या वस्तूला प्राप्त समजणे आपल्या विवेकाचा सर्वथा अनादर आहे. जे संसाराच्या उत्पत्तीपूर्वीही राहते, संसाराच्या उत्पन्न होऊन असणाऱ्या स्थितीमध्येही राहते आणि संसार नष्ट झाल्यावरही राहते, ते तत्व आहे. तत्व आहे हे नावाने म्हटले जाते आणि आहेच्या प्राप्तीलाच लभते म्हणतात. परंतु जी वस्तू उत्पन्न होण्याच्या पूर्वीही नव्हती, नष्ट झाल्यानंतरही राहणार नाही, तसेच मध्यंतरीही नाशाकडेच निरंतर वाटचाल करीत आहे, ती वस्तू नाही नावाने म्हटली जाते. नाहीची प्रतीती होत असते, प्राप्ती नाही नव्हे. जे आहे तर ते आहेच आणि जे नाही ते नाहीच. नाहीला नाही रूपाने समजणे आणि आहेला आहे रूपाने मानणे श्रद्धा आहे, ज्यामुळे नित्यसिद्ध ज्ञानाची प्राप्ती होती. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधी गच्छती. 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी निषेध मुखाने म्हटले आहे की श्रद्धारहित पुरुष मला प्राप्त न होता जन्म मरण रूप चक्रामध्ये फिरत राहतो. त्याच गोष्टीला येथे विधिमुखाने म्हणत आहेत की श्रद्धावान पुरुष परम शांतीला प्राप्त होतो, अर्थात मला प्राप्त होऊन जन्म मरण रूपी चक्रातून पार पडतो. परमशांतीचा ताबडतोब अनुभव न होण्याचे कारण जी वस्तू आपल्या स्वतःजवळ आहे तिला आपल्या स्वतःजवळ न शोधता इतरत्र बाहेर दुसऱ्या ठिकाणी शोधणे हे आहे. परमशांती सर्व जीवाचे ठिकाण स्वतः सिद्ध आहे, परंतु मनुष्य परमशांती स्वरूप परमात्म्याशी तर विमुख होतो आणि सांसारिक वस्तूंमध्ये शांतीचा शोध करतो. म्हणून अनेक जन्मांपर्यंत शांतीच्या शोधात भटकत राहून सुद्धा त्याला शांती काही मिळत नाही. उत्पत्ती विनाशशील वस्तूंमध्ये शांती कशी मिळू शकते? तत्वज्ञानाचा अनुभव झाल्यावर जेव्हा दुःखरूप संसाराशी सर्वथा संबंध विच्छेद होतो तेव्हा स्वतः सिद्ध परमशांतीचा तात्काळ अनुभव होतो. 2 वाचले मी, पुढचे कोणी वाचत असेल. छान वाचलं ते. अजून कोणी वाचणार आहे? हो. सुरू करा ते. मी वाचू का ताई? हा चालेल. माधुरीताई वाचणार होत्या का? हो ताई, वाचू का? नाव वाचा. दिले त्यांनी. हा, वाचा. राहिलेले 2 श्लोक हो 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 40, 41, 42. हा हो वाचा ना. हो वाच. हम्म. हा, एक मिनिट. 40वा श्लोक. जे ज्ञान प्राप्तीचे अपात्र आहेत अशा विवेकहीन संशयात्मा मनुष्याची निंदा भगवंत या पुढील श्लोकात करतात. श्लोक असा आहे: अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अर्थात विवेकहीन आणि श्रद्धारहित संशयात्मा मनुष्याचे पतन होते. संशयात्मा मनुष्याला हा लोकही हितकारक होत नाही किंवा परलोकही हितकारक होत नाही आणि सुखही नाही. व्याख्या अशी दिलेली आहे: अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति. ज्या पुरुषाचा विवेक अजून जागृत झाला नाही, तसेच जितका विवेक जागृत झाला आहे त्याला महत्व देत नाही,
आणि त्याबरोबरच तो अश्रद्धाळू आहे अशा संशययुक्त पुरुषाचे पारमार्थिक मार्गातून पतन होते. कारण संशययुक्त पुरुषाची स्वतःची बुद्धी तर प्राकृत अशिक्षित आहे आणि दुसऱ्याच्या म्हणण्यालाही आदर देत नाही. मग अशा पुरुषाचे संशय कसे नष्ट होऊ शकतील आणि संशय नष्ट झाल्याशिवाय त्याची उन्नती कशी होऊ शकते? ज्या विषयाच्या बाबतीत काहीही समजले नाही त्या विषयात शंका निर्माण होत नाही आणि जो विषय पूर्ण समजला त्या विषयात शंका राहत नाही. म्हणून संशय नेहमी अर्धवट ज्ञानामुळेच उत्पन्न होतात. यालाच अज्ञान असे म्हणतात. साधकाचे लक्षण आहे शोध घेणे. जर त्याने मन आणि इंद्रियांनी पाहिलेल्या गोष्टीला सत्य मानले तर तो त्याच ठिकाणी थांबतो, पुढे अग्रेसर होत नाही. साधकाने नेहमी पुढे जात राहिले पाहिजे. जसे रस्त्यावर चालताना मनुष्याने हे पाहू नये की किती मैल चालत आलो, तर पुढे किती मैल चालावायचे राहिले आहे याकडे पाहावे, तेव्हा तो ठीक आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे साधकाने हे पाहू नये की किती जाणले, अर्थात आपल्या जाणल्याविषयी संतोष करू नये. तर जो विषय चांगल्या रीतीने समजला नसेल तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणून संशय असताना कधीही संतोष मानू नये, तर जिज्ञासा अग्नीप्रमाणे धगधगत राहिली पाहिजे. असे झाल्यास साधकाचा संशय संत महात्म्याकडून अथवा सद्ग्रंथाकडून कोणत्या ना कोणत्या प्रकाराने नष्ट होतोच. संशय नष्ट करणारा कुणी मिळाला नाही तर भगवत कृपेने त्याचा संशय नष्ट होतो. नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. या श्लोकात अशा संशयात्मा मनुष्याचे वर्णन आले आहे की जो अज्ञ आणि अश्रद्धाळू आहे. तात्पर्य, अंतःकरणात संशय राहत असताना त्या मनुष्याची बुद्धी विवेकवती नसते आणि तो दुसऱ्याचीही गोष्ट ऐकत नाही. म्हणून अशा संशयात्मा मनुष्याचे पतन होते. त्याच्यासाठी इहलोकही नसतो, परलोकही नसतो आणि सुखही मिळत नसते. संशयात्मा मनुष्याचा व्यवहार या लोकात बिघडतो, कारण तो प्रत्येक विषयात संशय करतो. जसे हा मनुष्य चांगला आहे की वाईट, हे भोजन योग्य आहे की अयोग्य, यात माझे हित आहे का अहित आहे इत्यादी. त्या संशयात्मा मनुष्याला परलोकातही कल्याणाची प्राप्ती होत नाही, कारण कल्याणामध्ये निश्चयात्मिका बुद्धीची आवश्यकता असते आणि संशयात्मा मनुष्य द्विधा मनस्थितीत असल्यामुळे कोणताही एक निश्चय करू शकत नाही. जसे जप करू की स्वाध्याय करू, संसाराचे काम करू का परमात्मा प्राप्तीचे करू इत्यादी. अंतःकरणात संशय भरलेला असल्याने त्याच्या मनातही सुख शांती राहत नाही. म्हणून विवेकवती बुद्धीद्वारा आणि श्रद्धेद्वारा संशयाला अवश्य समाप्त केले पाहिजे. दोन वेगवेगळ्या गोष्टी वाचल्यामुळे ऐकल्यामुळे संशय उत्पन्न होतात. जो संशय एकतर विवेक विचाराने दूर होऊ शकतो अथवा शास्त्र तसेच संत महात्म्याच्या पुरुषांच्या वचनांना श्रद्धापूर्वक मांडल्याने दूर होऊ शकतो. म्हणून संशययुक्त पुरुषामध्ये जर अज्ञता असेल तर त्याने विवेक विचाराला वाढवावे आणि जर अश्रद्धा असेल तर श्रद्धेला वाढवावे. कारण या दोन्हीपैकी एकाला विशेषत्वाने स्वीकारल्याशिवाय संशय दूर होत नाही. परिशिष्ट भाव असा आहे की ज्ञान असेल तर संशय समाप्त होतो, ज्ञान संच्छिन्न संशय, आणि श्रद्धा असेल तर संशय समाप्त होतो. परंतु ज्ञान आणि श्रद्धा हे दोन्हीही नसतील तर संशय समाप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्या संशयात्मा मनुष्यात ज्ञानही नाही आणि श्रद्धाही नाही, अर्थात जो स्वतःही जाणतही नाही आणि दुसऱ्याने सांगितले तर मानतही नाही, त्याचे पतन होते. संबंध असा आहे, भगवंताने 33व्या श्लोकापासून ज्ञानयोगाचे प्रकरण आरंभ करून ज्ञानप्राप्तीचे उपाय तसेच ज्ञानाचा महिमा वर्णन केला. जे ज्ञान गुरुजवळ राहून त्यांची सेवा केल्याने होते तेच ज्ञान कर्मयोगाने सिद्ध झालेल्या मनुष्याला आपोआप प्राप्त होते असे सांगून
ज्ञानप्राप्तीसाठी पात्र अपात्रेचे वर्णन करून या प्रकरणाचा उपसंहार केला आहे. आता प्रश्न असा येतो की सिद्ध होण्यासाठी कर्मयोगाने काय केले पाहिजे? याचे उत्तर भगवंत या पुढील 41व्या श्लोकात देतात. योग संन्यस्त कर्माणां ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन कर्माणि निबध्नन्ति धनंजय. अर्थात हे धनंजय, योगाद्वारे ज्याच्या संपूर्ण कर्माशी संबंध विच्छेद झाला आहे, विवेक ज्ञानाद्वारे ज्याच्या संपूर्ण संशयाचा नाश झाला आहे, अशा स्वरूपपरायण मनुष्याला कर्म बंधनकारक होत नाही. व्याख्या अशी दिली आहे की योग संन्यस्त कर्माणाम, शरीरे, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी ज्या वस्तू आपल्याला मिळाल्या आहेत आणि आपल्याला वाटत आहे त्या सर्व दुसऱ्यांच्या सेवेसाठीच आहेत, आपला अधिकार चालविण्यासाठी नव्हे. या दृष्टिकोनातून जेव्हा त्या वस्तूंना दुसऱ्यांच्या सेवेत उपयोगात आणले तर कर्म आणि वस्तूंचा प्रवाह संसाराकडे होतो आणि आपल्या ठिकाणी स्वतः सिद्ध समतेचा अनुभव होतो. अशा प्रकारे योगाद्वारे ज्याने कर्माशी संबंध विच्छेद केला आहे तो पुरुष म्हणजे योग संन्यस्त कर्मा. जेव्हा कर्मयोगी कर्मामध्ये अकर्म तसेच अकर्मामध्ये कर्म पाहतो, अर्थात कर्म करताना अथवा न करताना दोन्ही अवस्थेत नित्य निरंतर असंग राहतो, तेव्हा तोच वास्तविक योग संन्यस्त कर्मा होतो. ज्ञान संचिन्न संशय. मनुष्याच्या अंतःकरणात बहुतेक असे संशय राहतात की कर्म करत असताना कर्माशी आपला संबंध विच्छेद कसा होईल, आपल्यासाठी काहीही केले तर आपले कल्याण कसे होईल इत्यादी, आपल्यासाठी काहीही केले नाही तर आपले कल्याण कसे होईल इत्यादी. परंतु जेव्हा तो कर्माच्या तत्वाला चांगल्या रीतीने जाणून घेतो तेव्हा त्याचे संशय, सर्व संशय समाप्त होतात. त्याला या गोष्टीचे स्पष्ट ज्ञान होते की कर्म आणि त्याच्या फलाचा आदी आणि अंत होत असतो, परंतु स्वरूप सदा जसेच्या तसे राहते. म्हणून सर्व कर्माचा संबंध परशी म्हणजे संसाराशी आहे, स्वरूपशी मुळीच नाही. या दृष्टीने आल्यासाठी कर्म केल्याने कर्माशी संबंध जोडला जातो आणि निष्काम भावनेने केवळ दुसऱ्यांसाठीच कर्म केल्याने कर्माशी संबंध विच्छेद होतो. यावरून सिद्ध होते की आपले कल्याण दुसऱ्यासाठी कर्म केल्यानेच होते, आपल्यासाठी कर्म केल्याने नव्हे. आत्मवंतम. कर्मयोगाचा उद्देश स्वरूप बोधाला प्राप्त करण्याचा असतो, म्हणून तो सदा स्वरूप परायण राहतो. त्याची संपूर्ण कर्मे संसारासाठीच होतात. सेवा तर स्वरूप ज्ञानानेच दुसऱ्यासाठी होते. खाणे पिणे, झोपणे बसणे इत्यादी जीवन निर्वाहाच्या संपूर्ण क्रिया सुद्धा दुसऱ्यासाठीच होतात, कारण सर्व क्रियांचा संबंध संसाराशी असतो, स्वरूपाशी नाही. न कर्माणी निबध्नन्ति. आपल्यासाठी कोणतेही कर्म केले नाही तर कर्मयोगाचा संपूर्ण कर्माशी संबंध विच्छेद होतो, अर्थात तो नेहमीसाठी संसार बंधनातून संपूर्णपणे मुक्त होतो. कर्म स्वरूपाने बंधनकारक नाहीच. कर्मात फलेच्छा, ममता, आसक्ती आणि कर्तृत्व अभिमानच बंधनकारक असतो. पूर्व श्लोकात भगवंताने ज्ञानाद्वारे संशयाचा नाश होतो आणि समतेद्वारे कर्माशी संबंध विच्छेद होतो असे सांगितले. तर आता या पुढील श्लोकामध्ये भगवंत ज्ञानाद्वारे आपल्या संशयाचा नाश करून समतेत स्थित होण्यासाठी अर्जुनाला आज्ञा करतात. श्लोक असा आहे, तस्मात् ज्ञान संभूतं कृत्स्नं ज्ञानासिनात्मनः चित्वैत्रं संशयं योग मातिष्ठोतिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुन, हृदयात स्थित असलेल्या या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचे ज्ञानरूपी तलवारीने छेदन करून योगात स्थित हो, युद्धासाठी उभा राहा अशी आज्ञा अर्जुनाला भगवंत या श्लोकाद्वारे करतात. व्याख्या अशी आहे, तस्मात् ज्ञान संभूतम चित्वेन संशयम. पूर्व श्लोकात भगवंतांनी हा सिद्धांत सांगितला की
ज्याने समतेद्वारा संपूर्ण कर्माशी संबंध विच्छेद केला आहे आणि ज्ञानद्वारा समस्त संशयाला समाप्त केले आहे, त्या आत्मपरायण कर्मयोग्याला कर्मबंधन नाही. अर्थात जो जन्म मरणातून मुक्त होतो. आता भगवंत तस्मात पदाने अर्जुनालाही तसेच जाणून कर्तव्य कर्म करण्याची प्रेरणा करतात. अर्जुनाच्या अंतःकरणात संशय होता की युद्धरूप घोर कर्माने माझे कल्याण कसे होईल आणि कल्याणासाठी मी कर्मयोगाचे अनुष्ठान करू अथवा ज्ञानयोगाचे अनुष्ठान करू. या श्लोकामध्ये भगवंत या संशयाला दूर करण्यासाठी अर्जुनाला प्रेरणा करतात. कारण संशय असताना कर्तव्याचे पालन योग्य रीतीने केले जाऊ शकत नाही. अज्ञान संभूतम या पदाचा भाव असा आहे की सर्व संशय अज्ञानाने अर्थात कर्माच्या आणि योगाच्या तत्वाला योग्य रीतीने समजून न घेतल्यानेच उत्पन्न होतात. क्रिया आणि पदार्थांना आपले आणि आपल्यासाठीच मानणेच हे अज्ञान आहे. हे अज्ञान जोपर्यंत राहते तोपर्यंत अंतःकरणात संशय राहत असतात. कारण क्रिया आणि पदार्थ विनाशी आहेत आणि स्वरूप अविनाशी आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचे आचरण करण्याची आणि चौथ्या अध्यायामध्ये कर्मयोगाला तत्वाने जाणण्याच्या विषयीचे विवेचन विशेष रूपाने आले आहे. कारण कर्माबरोबर कर्माला जाणून घेण्याची सुद्धा फार आवश्यकता आहे. योग्य रीतीने जाणल्याशिवाय कोणतेही कर्म उत्तम रीतीने केले जाऊ शकत नाही. याशिवाय जे कर्म बंधनकारक असतात त्यांना चांगल्या रीतीने जाणून केल्याने तीच कर्म मुक्त करणारी होतात. म्हणून या अध्यायात भगवंतांनी कर्मांना तत्वाने जाणण्यावर विशेष भर दिला आहे. पूर्व श्लोकातही ज्ञान संचिन्न संशय हे पद याच अर्थाने आले आहे. जो मनुष्य कर्म करण्याच्या विद्येला जाणून घेतो त्याच्या समस्त संशयाचा नाश होतो. कर्म करण्याची विद्या आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही ही आहे. योग मा तिष्ठोतिष्ठ भारत. अर्जुन आपल्या धनुष्य बाणाचा त्याग करून रथाच्या मध्यभागी बसले होते. त्यांनी भगवंताला स्पष्ट सांगून टाकले होते की मी युद्ध करणार नाही. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला योगामध्ये स्थित होऊन युद्धासाठी उभे राहण्याची आज्ञा करत आहेत. अर्जुन युद्धाला पाप समजत होते. म्हणून भगवंत अर्जुनाला समतेमध्ये स्थित होऊन युद्ध करण्याची आज्ञा देतात. कारण समतेमध्ये स्थित युद्ध केल्याने पाप लागत नाही. म्हणून समतेमध्ये स्थित होऊन कर्तव्य कर्म करणेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. संसारात रात्रंदिवस अनेक कर्म होत राहतात, परंतु त्या कर्मामध्ये राग द्वेष नसल्याने आपण संसाराच्या त्या कर्माशी बांधले जात नाहीत, तर निर्लिप्त राहतो. ज्या कर्मामध्ये आपला राग द्वेष होतो त्याच कर्मांनी आपण बांधले जातो. कारण राग अथवा द्वेषाने कर्माशी आपला संबंध जोडला जातो. जर राग द्वेष राहिले नाहीत अर्थात समता आली तर कर्माशी आपला संबंध राहत नाही. म्हणून मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. आपल्या स्वरूपाला पाहिले असता त्यात समता स्वतः सिद्ध आहे हे लक्षात येते. विचार करा की प्रत्येक कर्माचा आरंभ होतो आणि समाप्तीही होते. त्या कर्माचे फलही आधी आणि अंत होणारे असते, परंतु स्वरूप निरंतर जसेच्या तसे राहते. कर्म आणि फल अनेक असतात परंतु स्वरूप एकच राहते. म्हणून कोणतेही कर्म आपल्यासाठी केले नाही आणि कोणत्याही पदार्थाला आपले आणि आपल्यासाठी न मानल्यास जेव्हा क्रियापदार्थ रूपी संसाराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो तेव्हा स्वतः सिद्ध समतेचा आपोआप अनुभव होतो. तत्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी कर्मयोग आणि सांख्ययोगाचे वर्णन असल्याने या चौथ्या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग असे आहे. ताई, सुचिता ताई, हॅलो हा झाला का ताई? ताई. हा, हा श्लोक झालाय. आता चौथ्या अध्यायाचं एक थोडक्यात 2-5 मिनिटाचं वाचन आहे ते करू का? हा, हरकत नाही. हा, सगळं सारे थोडक्यात. हो हो, चालेल चालेल. 1 मिनिट हा, आले.
पद्माताई, तुम्ही पण बोलणार आहेत ना काहीतरी? तोपर्यंत रेडी राहा. नाही, मी वाचणारच होती. बर बर बर. हो, माझा अभ्यास नाही अजून झालेला. मी सारांश वगैरे नाही काढलं. हा. उद्या वेळ मिळाला तर काढू शकतो. आ, या अध्यायाचे नाव, चौथ्या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग असे आहे. तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी कर्माची थोरवी सांगितली. कर्माला ज्ञानाचे डोळे लाभले की मानवाचे कर्म निष्काम कर्मयोगात वा नैष्कर्म्य सिद्धीत पालटते. परंतु ज्ञानाच्या प्राप्तीतील दोन मोठे अडथळे म्हणजे काम व क्रोध. त्यातही काम हा प्रधान वैरी. त्याला विवेक बुद्धीने जिंकले की उपासक आत्मज्ञानाकडे झेपावतो. मग त्याचे कर्म निष्काम होते. या श्रेष्ठ कर्मयोगाची अति प्राचीन व महान परंपरा भगवंतांनी चौथ्या अध्यायात सोदाहरण सांगितली आहे. आपल्या अवतारांचा त्रिविध हेतूही भगवंतांनी उलगडला आहे. भगवंताचा सगुण अवतार व त्याची कर्मे अवघे दिव्य आहे. लौकिक कसोटीच्या पलीकडे आहे. कर्माला गुणवत्तेचे अधिष्ठान लागते. म्हणून भगवंतांनी चातुर्वर्ण्याची थोरवी सांगितली. कर्माची गती गहन असल्यामुळे कर्म, विकर्म आणि अकर्म यांचे विवेचन भगवंतांनी केले आहे. हे समजले की मानवाचे प्रत्येक कर्म यज्ञासारखे पवित्र होते. त्यासाठी चित्तशुद्धी, अपरिग्रह, अलिप्तता, यदृच्छा लाभ संतोष, द्वंद्वातीतता, विमत्सर, सिद्धी असिद्धीत समभाव, अनासक्ती आणि ज्ञानात मुरलेली मनबुद्धी असे श्रेष्ठ पारमार्थिक सद्गुण धारण करावे लागतात. मग उपासकाचे प्रत्येक कर्म दिव्य होते, ब्रह्मस्वरूप होते. ते व्हावे म्हणून उपासक जी विविध प्रकारची उपासना करतात त्याचे प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि ज्ञान यज्ञ हा त्यातील सर्वश्रेष्ठ आहे असा निर्वाळाही दिला आहे. कारण प्रत्येक कर्म शेवटी ज्ञानातच पालटते. असे आत्मज्ञान मिळवण्यासाठी गुरुपदी श्रद्धेने वंदन, प्रश्न आणि सेवा ही तीन साधने भगवंत सांगतात. आत्मज्ञान संचित व प्रारब्धाला जाळून टाकते. जन्म मृत्यूचे चक्र त्यामुळे टळते. आत्मज्ञानासारखे पवित्रतम दुसरे काहीही नाही. हे आत्मज्ञान श्रद्धावंताला प्राप्त होते. तात्पर्य, कर्माला ज्ञानाचे डोळे लाभले की मानवाचे विहित कर्म कर्मसन्यासात पालटते. अशा आत्मज्ञानी महापुरुषाची कर्मे केवळ लोक कल्याणार्थ होतात. कर्माला ज्ञानाचे अधिष्ठान व त्यातून नैष्क्रम्य सिद्धी असा क्रम असल्यामुळे या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास योग असे सार्थ नाव आहे. झालं ताई? ताई, मी सुचिता ताई? सारांश वाचू का? हा बोला ताई. मी सारांश वाचू का म्हटलं? हा वाचा. आणि मी पण वाचणार आहे 5 बर श्लोकांवर. बर बर बर. अध्याय चौथा, ज्ञान संन्यास योग. ताई, ऐकायला येते ना? हो हो, व्हिडिओ चालू करा. जमत असेल तर सगळ्यांनी चालू करा. नाही, असू द्या. फक्त फक्त मला म्हणू नका. ज्ञान संन्यास योग हा चौथा अध्याय अतिशय लहान आहे. ज्ञानदेवाच्या निरूपण शास्त्राप्रमाणे चौथ्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायातील अद्वेष्टा सर्वभूतानाम या 13व्या श्लोकापर्यंत श्रीमद भगवद्गीतेतील उपासना कांड आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्राने कर्म केलेच पाहिजे असा संकेत भगवंतांनी प्रगट केला आहे. परंतु कर्माचे आचरण करीत असता त्यात अज्ञानाचे जे बंध आहेत त्या बंधापासून सुटका करून घेऊन मोक्ष पदापर्यंत जावयाचे असेल तर ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करणे आवश्यक आहे. शरीराद्वारा, वाणीद्वारा आणि मनाद्वारा जे विहित कर्म निर्माण होईल ते एक भगवंताच्याच प्रित्यर्थ करणे जरुरीचे आहे. तर ही उपासना कशा पद्धतीने करावी हे सांगण्यासाठी चौथ्या अध्यायाच्या अखेरीस प्रारंभ केला आहे. नेहमीप्रमाणे निरूपण करण्यापूर्वी त्या निरूपणाने श्रोत्यांना सुखाची मेजवानी प्राप्त होणार आहे असे म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांचे लक्ष प्रथम एकाग्र करून घेतात आणि अर्जुनाचा प्रश्न नसताही भगवान त्याला स्वतः होऊनच
अत्यंत अप्राप्य सर्वापासून लपवून ठेवलेली गोष्ट सांगत आहेत. याची उपपत्ती सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनावरील असलेले भगवंताचे प्रेमच यास कारण आहे. भगवंताची भूमिका ज्ञानेश्वरांनी जी सादर केली आहे ती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. यापूर्वीच्या प्रकारात म्हणजे 3ऱ्या अध्यायात कथन केलेला निष्काम कर्मयोग माझ्यापासूनच पूर्वी विश्वस्त मुनी, मनु, इक्ष्वाकू आणि इतर राजर्षी यांना परंपरेने प्राप्त झालेला होता. तथापि आज वैराग्य विवेकाच्या अभावी आणि लोक देहासक्त झाल्याने सुखात रमले आहेत. त्यामुळे निष्काम कर्मयोग लोप पावला आहे. तोच तुला मी युद्धाची धांदल बाजूस ठेवून कथन केला आहे. कारण स्पष्ट आहे की तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि सख्यत्वाची मूर्ती आहेस. अत्यंत प्राचीन काळी मी हा उपदेश केला असे सांगणारा श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर उभा आहे. यात जी विसंगती दिसते तिचे निराकरण करून भगवंतांनी सांगितले की मोक्ष माझ्यासहित अनेकांचे आजपर्यंत असंख्य जन्म होऊन गेले, परंतु माणसाला आपल्या जन्माची आठवण राहत नाही. पण मला ती आठवण आहे. तसे पाहिले तर मी जन्मरहित आहे, पण मी जन्म घेतो ही जी क्रिया दिसते ती मायेमुळे भासते. आरशात पाहिले असता एका वस्तूची 2 रूपे दिसतात, तसे माझे अवतार कार्य भासते. हे अवतार कार्य धर्माची संस्थापना, साधूंचे रक्षण आणि दैत्यांचे निर्दालन करून विश्वात धर्म नांदून सुख समाधान वाढवावे यासाठी आहे. हेच माझे अवतार कार्य आहे व हे काम क्रोध, भय यापासून मुक्त झालेल्या पुरुषांना योग्य रीतीने समजते. वास्तविक ते पुरुष मद्रूपच असतात, मात्र ते लोक भेदबुद्धीला वश होतात. त्यांना परमात्मा एक रस असूनही विश्वात चांगला वाईट असा भेद दिसतो. खरे पाहता हा भेद त्यांच्या बुद्धीत आहे. ब्राह्मणादी 4 वर्णातील माणसे वस्तुतः एकच आहेत, परंतु त्यांच्या ठिकाणी जे स्वभाव धर्म आणि गुण आहेत त्यांच्या अनुरोधाने मी त्यांची 4 वर्गात विभागणी केली आहे आणि प्रकृतीजन्य गुणातील भेदाप्रमाणे त्यांना त्यांची कर्मे विभागून दिली आहेत. म्हणून तत्वतः विचार केला तर या 4 वर्णभेद संस्थेचा करता मी नव्हे. प्रत्येकाने आपले कर्म व्यवस्थित आचरले तर तेच कर्म कर्मबंधनापासून निश्चित सोडवी. मात्र कर्म अकर्म कशाला म्हणतात याचा विचार करताना चांगले भविष्य व्यक्ती देखील घोटाळ्यात पडतात. म्हणून या सर्व क्रियेच्या बुडाशी महत्वाचा विचार असा आहे की कर्म घडत असले तरी ते आपण करीत नाही अशी खात्री बाळगली पाहिजे असता आणि त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहणे आणि कर्म करीत असताही आपले नैष्कर्म्य तसेच आहे अशा समजुतीने राहणे याची ही युक्ती आहे. ही ज्याला सापडली तो ब्रह्मरूप झालेला पुरुष संतोषाच्या दालनात आत्मबोधाचे सेवन करीत असतो. जे मिळेल त्यावर तो संतुष्ट असतो. आपला परका असा भेद तो मानत नाही. विश्व त्याला वेगळे राहिलेले नसते, मग त्यास कर्म कुठले? आणि जरी त्याने लिलेने यज्ञादी कर्म केली तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे अखेरीस तो ऐक्यातच मिळतो. कर्म ब्रह्मच आहे असे साम्य त्याच्या अनुभवाला आले असल्याने त्याने कर्म केले तरी ते नैष्कर्म्यच आहे. विवेक वैराग्ययुक्त होऊन ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे त्या देवयज्ञाचे ब्रह्मरूप अग्नीचे उपासक, तसेच इंद्रियांची प्राणांची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम स्वरूपी अग्नीत आहुती देणारे व सर्वांच्या यज्ञ क्रिया जरी भिन्न आहेत तरी त्या सर्वांचे मोक्ष हे एकच फळ आहे. त्या सर्वांचे मोक्ष हे एकच फळ आहे इत्यादी यज्ञाद्वारा मनाचे मळ धुवून टाकून अज्ञान नाहीसे झाल्यामुळे केवळ ज्ञानच उरते. असे जे ब्रह्मतत्व ते पावतात हे द्रव्यादी यज्ञ जरी सांगितले आहेत तरी ज्ञान यज्ञाची योग्यता त्यांना येत नाही. ज्ञानाचे महात्म्य फार मोठे आहे. ते प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर संतचरणांची सेवा हाच उपाय आहे. त्यामुळे पवित्र वस्तू दुसरी यापुढे पवित्र वस्तू दुसरी नाही. आत्मसुखाची ज्याला चटक लागून
विषयाचा वीट आला आहे आणि ज्याला इंद्रियांची ओढ नाही आणि जो कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही अशा पुरुषालाच प्राप्त होते. त्यामुळे मोह माया भ्रांती यांचा संबंध राहणार नाही. ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी नाही. आत्मसुखाची ज्याला चटक लागून विषयाचा वीट आला आहे आणि ज्याला इंद्रियाची ओढ नाही आणि जो कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही अशा पुरुषालाच मोक्ष प्राप्त होते. त्यामुळे त्याला चिरंतन शांती प्राप्त होते. जन्माला येऊन ज्याने संयमाग्नीची सेवा केली नाही त्याला परलोक नाही, येथील जिनेही घडत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाची ज्याला आवड नाही त्यांचे येथील जिने फुकट आहे. विषय सुखात डुंबलेला संशयग्रस्त असतो. तो मालकी असून त्याचा पूर्ण घात होतो. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच हा संशय असतो. अज्ञानाने तो वाढतो आणि श्रद्धेचा मार्ग बंद होतो. अंतःकरणाला बुद्धीला तो ग्रस्त करून टाकतो. पण ज्ञानरूपी शस्त्र जर हाती असेल तर प्रबळ संशयाचा नाश होतो. मग मनावरचा मळ नष्ट होतो. भगवंतांनी अर्जुनाला आपल्या मनातील सर्व संशय टाकून पुन्हा युद्धाला सज्ज होण्यास सांगितले आहे. अखेरीस आपल्या ग्रंथात शांतरसाचा कसा उत्कर्ष झाला आहे. शब्द लहान असले तरी त्यांचे सामर्थ्य कसे मोठे आहे. साहित्य अलंकार आत्मचर्चा यांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ सजला आहे आणि या ग्रंथाचे श्रवण करणाऱ्याच्या संसार दुःखाचे संपूर्ण उच्चाटन कसे होईल हे सर्व विषय मोठ्या चातुर्याने या ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. अशा प्रकारे हा चौथ्या अध्यायात मोक्ष प्राप्तीचा उपाय आणि अर्जुनाला आपल्या कर्माला प्रवृत्त म्हणजे युद्धाला प्रवृत्त करण्याचा उपाय भगवंतांनी सांगितलेला आहे. जय श्रीकृष्ण. छान वाचलं ते. थँक्यू. वैजयंती ताई सुरू करा. हो. आजचे आपले झाले ना श्लोक. हो श्लोक अं, झाले. हा. कितवा होता आपला 39 की 38? 38 श्रद्धावान. 38 पासून. बरं, मी तर याच्यातलं वाचणार आहे, शांकर भाष्य. बर बर. म्हणजे त्याच्या जरा वेगळ्या पद्धतीने अर्थ आहे, तर मी आज ते वाचलं. हम्म तर मी म्हटलं की त्या पद्धतीने पण कसा विचार करायचा, हम्म. म्हणून मी म्हटलं की ते वाचून दाखवूया. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, हा श्लोक आहे. तर याच्यात असं म्हटलंय की ज्ञानाशी सदृश्य तुल्य ज्ञानासारखे पवित्र म्हणजेच पावन करणारे शुद्धिकारक या लोकी काही विद्यमान नाही. म्हणजे ज्ञान हे शुद्धिकारक आहे. दीर्घकालाने योग संसिद्ध म्हणजेच कर्मयोगाने व समाधी योगाने संसिद्ध म्हणजे संस्कृत झालेला म्हणजेच योग्यतेस प्राप्त झालेला असतो. योग्यतेस प्राप्त झालेला अधिकारी मुमुक्षु आपोआपच ते आत्मविषयक ज्ञान संपादन करतो, त्याला ते ज्ञान होते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे ज्ञान हे सगळ्यात मुख्य आहे. ज्ञानाने आपल्याला शुद्धी मिळते आणि आपल्याला आपलं आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा होते आणि आपलं आत्मस्वरूप आपण बघू शकतो. हे या श्लोकाने आपल्याला सांगितलेलं आहे. श्रद्धावान लभते ज्ञाने, म्हणजे श्रद्धावान म्हणजे श्रद्धाळू. श्रद्धाळू जो असेल त्याला ज्ञान प्राप्त होते. म्हणजे एखाद्या संतांवर एखाद्या देवावर जर आपल्याला श्रद्धा नसेल आपली, तर त्या देवाविषयी संतांविषयी आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही आणि आपल्याला तशी इच्छा सुद्धा होत नाही. म्हणून श्रद्धाळू माणसांनाच फक्त पोथी वाचण्याची आवड असते किंवा त्यांना ती सवय असते की नाही पोथी वाचली पाहिजे, कारण की ते श्रद्धाळू असतात आणि मग त्या पोथीतून ते ज्ञान प्राप्त करून घेत असतात. ज्याला श्रद्धाळू असूनही मंद प्रस्थान म्हणजे मंद प्रयत्न करणारा आळशी असतो, त्याला तत्पर असे भगवंत म्हणतात. म्हणजे तो तत्पर आहे असे, कारण की तो लगेच नाही करत, तर तो मंद प्रयत्न करणारा आळशी असतो. गुरु शुश्रूषा श्रवण मनन इत्यादी जे ज्ञानप्राप्तीचे उपाय आहे ते करण्याविषयी त्याला उद्युक्त केले जाते. हा अर्थ तत्परचा आहे. तत्पर म्हणजे गुरु शुश्रूषा श्रवण
मनन इत्यादी जे ज्ञानप्राप्तीचे उपाय आहेत ते करण्याविषयी उद्युक्त होणे म्हणजे तत्पर होणे. पुरुष श्रद्धाळू आणि तत्पर असूनही जर जितेंद्रिय नसेल, म्हणजे त्याने इंद्रियांवर विजय मिळवला नसेल, तर त्यालाही ज्ञानप्राप्ती होणार नाही. म्हणून संयंतेंद्रिय असे म्हटले आहे. विषयांपासून ज्याने आपली इंद्रिये आवरून धरलेली आहेत, म्हणजेच परावृत्त केलेली आहेत, तो संयंतेंद्रिय होय. जो अशा प्रकारचा म्हणजे श्रद्धावान, तत्पर व संयंतेंद्रिय असतो, त्यालाच ज्ञान अवश्य प्राप्त होते. 34व्या श्लोकात सांगितलेला प्रणिपातादी उपाय बाह्य व अनैकांतिक म्हणजेच अनिश्चितही असतो, कारण त्यात कपटीपणाही संभवतो. पण हा मायावीपणा श्रद्धावान इत्यादी पुरुषात संभवत नाही, म्हणून तो ज्ञानप्राप्तीचा एकांततः निश्चित अव्यभिचारी उपाय आहे. पण त्या ज्ञानलाभाने काय होते ते उत्तरार्धात सांगितले आहे. ज्ञान प्राप्त करून घेऊन मोक्ष या नावाच्या परमशांतीला सत्वर प्राप्त होतो. जर ज्ञान प्राप्त केलं तरच मोक्ष या नावाच्या परमशांतीला आपण सत्वर प्राप्त होतो. तत्वज्ञानामुळे, अपरोक्ष ज्ञानामुळे सत्वर मोक्ष मिळतो. हा सर्व शास्त्र व न्याय यांनी पूर्णपणे सिद्ध झालेला अत्यंत निश्चित अर्थ आहे. म्हणजे तत्वज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानामुळे आपल्याला सत्वर मोक्ष मिळतो, हे सर्व शास्त्र आणि न्याय यांनी सिद्ध करून आपल्याला सांगितलेले आहे. रज्जूच्या ज्ञानाने सर्पाच्या मिथ्या ज्ञानाची निवृत्ती होते. बहुतेक सगळ्या ठिकाणी सांगितलेलं असतं की एक दोरी आहे, ती दोरी सापाच्या आकाराची पडलेली आहे. आता सगळ्यांना कळतं की दोरी ही खोटी आहे आणि म्हणजे इथे साप नाही आहे, पण ही दोरी आहे, पण हा साप नाही आहे. पण जेव्हा आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा आपण त्या मिथ्या ज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे आपल्यातलं जे खोटं ज्ञान असतं ते निवृत्त होतं, म्हणजे नाहीच होतं. त्याच न्यायाने केवळ आत्मज्ञानानेच अज्ञान व अज्ञान कार्य जो प्रपंच यांचा संशय होणे हाच मोक्ष होतो, हा न्याय आहे. या सिद्धांताविषयी मनात संशय आणू नये, कारण संशय अतिशय पापी आहे. तो कसा ते अज्ञश्च आहे, हे आता 40व्या श्लोकात आहे. अज्ञश्च श्रद्धाधानश्च. अज्ञ म्हणजे आत्म्याला न जाणणारा आणि अश्रद्धाळू व ज्याचे चित्त संशयाने युक्त आहे तो संशयात्मा. असा मनुष्य विनाश पावतो. कोण? जो आत्म्याला जाणत नाही, जो अश्रद्धाळू आहे आणि ज्याच्या चित्तामध्ये संशय भरलेला आहे, त्याचा आत्मा हा संशयाने पिडलेला आहे, असा मनुष्य विनाश पावतो. अज्ञ व अश्रद्धाळू यांचा जरी नाश होत असतो, तरी जसा संशयात्माचा नाश होतो तसा यांचा होत नाही. म्हणजे संशयात्माचा नाश होऊ शकतो, पण जे अज्ञ आहेत आणि अश्रद्धाळू आहे त्यांचा नाश होऊ शकत नाही. कारण संशयात्मा म्हणजे ज्याचे चित्त संशयग्रस्त झाले आहे, असा पुरुष सर्वांमध्ये मोठा पापी आहे. तो कसा पापी आहे? संशय चित्त पुरुषाला हा साधारण लोकही नाही, तसाच याहून श्रेष्ठ असलेला परलोकही नाही. म्हणजे तो या लोकी आणि परलोकीही त्याला सुख मिळत नाही, कारण त्याला त्याविषयी संशय येण्याचा संभव असतो. म्हणजे त्याला सुखही मिळालं तरी पण तो त्याच्यामध्ये संशय पाहत असतो की हे खरंच आहे की नाही आहे, कारण की त्याची संशय वृत्ती सर्वदा त्याच्यामध्ये चिटकलेली असते. संशय सर्व प्रकारच्या अनर्थांना कारण होणार असल्यामुळे तो न धरणे जरी योग्य नाही, तरी त्याची निवृत्ती करण्याचे साधन जोपर्यंत आपल्यापाशी नाही, तोपर्यंत संशय न धरणे ही आपल्या स्वाधीनची गोष्ट नाही. अशी अर्जुनाला शंका येईल, म्हणून संशयाची निवृत्ती कशाने होते ते योग संन्यस्त 41व्या श्लोकात सांगितले आहे. ज्या परमार्थ दर्शी पुरुषाने परमार्थ दर्शन रूप योगाने धर्म अधर्म संज्ञक कर्मे सोडली आहेत, तो कोण आहे? योग संन्यस्त करता कर्मा होय. संशय असल्यास तत्वज्ञानाने कर्म संन्यास संभवत नाही. म्हणून भगवंत सांगतात, आत्मा व ईश्वर यांचे एकत्व दर्शन या स्वरूपाच्या ज्ञानाने ज्याचा संशय पार तुटून गेला आहे, तो ज्ञान सच्छिन्न संशय आहे. परत वाचू का? आत्मा व ईश्वर यांचे एकत्व दर्शन या स्वरूपाच्या ज्ञानाने ज्याचा संशय पार तुटून गेला आहे, म्हणजे ज्याला कळलंय की आत्मा म्हणजेच ईश्वर आहे,
तो कोण आहे? ज्ञान सच्छिन्न संशय होय. असा तो योग संन्यस्त कर्मा असतो. त्या आत्मवान म्हणजेच अतिशय सावधान असलेल्या पुरुषाला शरीरेंद्रियाच्या चेष्टा रूपाने पाहिलेली कर्मे बद्ध करीत नाहीत. म्हणजे त्याला काही कर्म झाली, शरीराच्या इंद्रियांच्या रूपाने, चेष्टा रूपाने काही कर्मे त्याने पाहिली, पण तरीही त्याला त्याच्याने काही बद्ध होत नाही, म्हणजे त्रास होत नाही. हे अर्जुना, ती कर्मे अनिष्ट, इष्ट व मिश्र इत्यादी रूप फलांना उत्पन्न करीत नाही. म्हणजे त्याला काहीही कर्म झाली तरी पण त्याचं फळ त्याला मिळत नाही. ज्या अर्थी कर्मयोगाच्या अनुष्ठानामुळे अशुद्धीच्या नाशास कारणीभूत असलेल्या ज्ञानाने संशय निवृत्त झालेला पुरुष ज्ञानाग्नीच्या योगाने कर्मफल बीज दग्ध झाल्या कारणाने कर्मानी बंद होत नाही. म्हणजे तो कर्म करतो पण कर्मफल बीज जे आहे ते दग्ध झालं, म्हणजे ते जळलेलं आहे, तर त्याच्यामुळे तो कर्म त्याला बद्ध होत नाही. ज्या अर्थी ज्ञान व कर्मानुष्ठान याविषयी ज्याला संशय असतो तो विनाश पावतो. म्हणजे ज्याला ज्ञान आणि कर्माचं अनुष्ठान याविषयी सदोदित संशय असतो त्याचा विनाश होतो. योगाचे अनुष्ठान कर म्हणजे तस्मात ज्ञान संभूतम यामध्ये म्हणतात. सर्व अनर्थाचे कारण असल्यामुळे अतिशय पापी व अज्ञानापासून, अविवेकापासून झालेला अशा या हृदयात म्हणजेच बुद्धीत संशयाला ज्ञान खड्गाने शोक मोहादिकांचे हरण करणारे जे सम्यक दर्शन म्हणजेच आत्मज्ञान म्हणजेच ज्ञान, ते ज्ञान हेच खड्ग म्हणजे शस्त्र आहे. त्या ज्ञानरूपी खड्गाने, तरवारीने आत्म्याच्या म्हणजेच आपल्या स्वरूपाविषयीच्या संशयाला, कारण इथे संशयाचा विषय आत्मा आहे म्हणून आत्म्याविषयीच्या संशयाला असे म्हटले आहे. कारण एकाचा संशय दुसऱ्याने घालवावा अशी काही अवस्था येथे प्राप्त झालेली नाही, की ज्यासाठी स्वस्य म्हणजे स्वतःचा असे विशेषण दिले आहे असे म्हणता येईल. तरी संशय आत्म्याविषयी जरी असला तरी तो स्वतःचाच आहे. म्हणजे आता आपण म्हणतो ना की आत्मा आहे शरीरात, काही लोक विश्वास ठेवतात, काही लोक विश्वास ठेवत नाही. तर जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी असं त्यांनी म्हटलेलं आहे स्वस्य. आपल्या विनाशाला कारण होणाऱ्या या संशयाला ज्ञान खड्गाने तोडून योग आत्मसाक्षात्काराचा उपाय असे जे कर्मानुष्ठान ते आचर कर, म्हणजे ते कर्म कर, असा याचा भावार्थ सांगितलेला आहे. तुझ्या आज्ञेने मी अग्निहोत्रादी कर्म करीन पण युद्ध करणार नाही असे अर्जुन म्हणेल. म्हणून ते परत सांगतात की नाही, आत्मसाक्षात्काराचा तू उपयोग कर आणि कर्मानुष्ठानाचे आचरण कर. हे भरत कुलोत्पन्ना, आता अगोदर तू युद्ध करावयास उठ. म्हणजे अध्याय 4 झालेले आहे पण तरीही भगवंत अर्जुनाला अजूनही त्याला आग्रह करतात की अरे बाबा उठ आणि आता तू युद्ध करायला सुरुवात कर. असा हा शंकर भाष्य मधला मी जोगांनी लिहिलेला अर्थ वाचला. कठीण वाटतंय की बरोबर वाटतंय हे पुस्तक? थोडं कठीण येतंय. म्हणजे 2-3 वाचायला पाहिजे. हा तेच. कारण की पण तरी ते म्हणजे मला आवडलं, म्हणजे अर्थ मला आवडला त्याचा, की नंतर लिहायचं की नाही तो नंतरचा भाग आहे, समजलं की नाही. पण जे असं समजावून सांगितलंय ते त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलंय. बरोबर. शेवटी काय आहे? आपण करत जाऊया अर्थासाठी. एक वाचते अजून थोडस. अध्याय 4 मध्ये ना एक प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो की केवळ जाणण्याने भगवत प्राप्ती होऊ शकते. तर आत्ताच वैजयंतीताईंनी सांगितलं त्याच प्रश्नावर त्यांनी बोललं, तर त्याच्यावरच थोडस सोप्या भाषेमध्ये थोडस प्रयत्न करते फक्त, कारण गेल्या वर्षी हा प्रश्न आलेला होता बघा. भारतीय अध्यात्म परंपरेत ज्ञान या शब्दाला अत्यंत गूढ आणि दिव्य अर्थ आहे. सामान्यतः ज्ञान आणि म्हणजे माहिती, अभ्यास किंवा पुस्तकांचे वाचन असे मानले जाते. परंतु वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि संत साहित्य यामध्ये ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती असा अर्थ सांगितला आहे. केवळ जाणण्याने भगवत प्राप्ती होऊ शकते
हा विचार ऐकताना प्रथम दर्शनी असे वाटते की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जप, तप, योग, यज्ञ, व्रत, उपासना, तीर्थयात्रा यासारख्या अनेक साधनांची आवश्यकता असते असे वाटते. पण केवळ जाणणे पुरेसे असू शकते का? तर भारतीय तत्वज्ञान असे सांगते की साधनांचा अंतिम उद्देश हा ज्ञान मिळवण्यासाठीच असतो. कारण बंधनाचे मूळ अज्ञान आहे आणि अज्ञानाचा नाश फक्त ज्ञानानेच होऊ शकतो. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाचे सर्वोच्च महत्व सांगताना म्हणतात, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की या जगात ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. येथे पवित्र म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातील अज्ञान, मोह, पापबुद्धी आणि देहाभिमान यांचा नाश करणारे असे आहे. मनुष्य जन्मापासून स्वतःला देह समजतो. मी शरीर आहे, हे माझे आहे, मी सुखी किंवा दुःखी आहे, अशा कल्पना त्याच्या मनात दृढ होतात. हाच संसार बंधाचा पाया आहे. पण जेव्हा त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान होते, मी शरीर नसून शुद्ध आत्मा आहे, हे जेव्हा त्याच्या मनात समजते, त्याला समजायला लागते, तेव्हा त्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होते. म्हणून गीतेत ज्ञानाला मोक्षाचा मार्ग म्हटले आहे. साधक संजीवनी या ग्रंथात स्वामी रामसुखदासजींनी हा विषय अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते भगवंत कुठेतरी दूर मिळवायचा विषय नाही, तो प्रत्येकाच्या हृदयात आधीपासूनच विद्यमान आहे. परंतु मनुष्याची दृष्टी बाह्य जगात गुंतलेली असल्यामुळे त्याला परमात्म्याची जाणीव होत नाही. स्वामीजी सांगतात की अज्ञानामुळे जीव स्वतःला शरीर मानतो आणि परमात्म्यापासून वेगळा समजतो. जेव्हा त्याला मी परमात्म्याचा अंश आहे हे समजले, तेव्हा भगवत प्राप्ती आपोआप होते. म्हणजेच येथे प्राप्ती हा नवीन अनुभव नसून आधीपासून असलेल्या सत्याची ओळख आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानाचे अप्रतिम वर्णन केले आहे. ते ज्ञानाला सूर्याची उपमा देतात. जसा सूर्य उगवल्यावर अंधार पळून जातो, तसा आत्मज्ञानाचा प्रकाश झाला की अज्ञानरूपी अंधार नाहीसा होतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जीव आणि शिव यांच्यातील भेद हा केवळ अज्ञानामुळे आहे. जसे आरशावरची धूळ पुसली की प्रतिमा स्पष्ट दिसते, तसे मनातील अज्ञान दूर झाले की आत्मस्वरूप स्पष्ट होते. माऊलींच्या मते खरे ज्ञान हे कोरडे नसते, ते प्रेममय असते. ज्ञान आणि भक्ती हे परस्पर विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत. म्हणूनच ज्ञानेश्वरीत ज्ञानाचा शेवट भक्तीत होतो. आदि शंकराचार्यांनी आपल्या अद्वैत वेदांतात, आत्ताच त्यांनी सांगितलं आपल्याला, ज्ञानाला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यांच्या मते मोक्ष कर्माने होत नाही, तो फक्त ज्ञानानेच होतो. कारण कर्म हे अज्ञानाच्या पातळीवर केले जाते. अज्ञानामुळेच मनुष्य स्वतःला कर्ता मानतो, पण ज्ञान झाल्यावर मी अकर्ता आत्मा आहे हे स्पष्ट होते. शंकराचार्य उदाहरण देतात की अंधार हटवण्यासाठी कितीही झाडू मारला तरी उपयोग होत नाही, कारण अंधाराचा आणि झाडूचा काही संबंधच नसतो. त्यासाठी प्रकाश आणावा लागतो. त्याचप्रमाणे अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. कर्म, उपासना, तप, यज्ञ ही साधने मन शुद्ध करतात, पण अंतिम सत्याची अनुभूती ज्ञानानेच होते. आता याच्याही पुढे जाऊन रामानुजाचार्य काय सांगतात बघा. रामानुजाचार्यांनी ज्ञानाबरोबर भक्तीला अधिक महत्त्व दिले आहे. त्यांच्या विशिष्टाद्वैत मतानुसार जीव आणि परमात्मा यांच्यात संबंध आहे, पण पूर्ण एकरूपता नाही.
त्यांच्या मते भगवंताचे खरे स्वरूप जाणणे आवश्यक आहे, परंतु त्या ज्ञानाला प्रेमभक्तीची जोड मिळाल्याशिवाय पूर्ण भगवत प्राप्ती होत नाही. त्यामुळे ते ज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय करतात. म्हणजे या ठिकाणी भक्ती त्याच्यासोबत आवश्यक आहे, की ज्ञान होऊन नुसतं उपयोग नाही, तर ते रुजलं पाहिजे ना आपल्या मनामध्ये. नुसतं समजणं आणि रुजणं याच्यामध्ये फरक आहे. आता वेगवेगळ्या संत परंपरेमध्ये ह्या विषयावर काय काय सांगितले ते बघा. संत तुकाराम महाराज म्हणतात, देहबुद्धी विसरावी, आत्मरूपी व्हावे. या ओवीतून ते सांगतात की मनुष्याने देहाभिमान विसरून आत्मस्वरूपात स्थिर व्हावे. देहाभिमान हा अज्ञानाचा परिणाम आहे. आत्मज्ञान झाले की मी आणि माझे हा अहंकार नाहीसा होतो. मग भगवंताची प्राप्ती सहज होते. संत नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी यांनीही ज्ञान आणि भक्तीचा समन्वय सांगितला आहे. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण योगीचे वर्णन करताना सांगतात की ज्याला सर्वत्र परमात्माच दिसतो तो खरा ज्ञानी आहे. म्हणजेच ज्ञानाचा अर्थ केवळ तत्वचर्चा नसून जीवन दृष्टीत परिवर्तन होणे आहे. ज्ञानी मनुष्य सर्वांमध्ये एकच परमात्मा पाहतो. त्यामुळे त्याच्या मनात द्वेष, मत्सर, अहंकार राहत नाही. तो समत्वाने जगतो. हीच खरी भगवत प्राप्ती आहे. केवळ जाणण्याने भगवत प्राप्ती या वाक्याचा गैरसमज होण्याची शक्यता असते. येथे जाणणे म्हणजे पुस्तक वाचणे किंवा श्लोक पाठ करणे नव्हे. हजारो ग्रंथ वाचूनही जर देहाभिमान आणि अहंकार कमी झाला नाही तर ते ज्ञान अपूर्ण आहे. खरे ज्ञान म्हणजे आत्मानुभव. जेव्हा मनुष्याला अंतःकरणातून मी शुद्ध चैतन्य आहे हे अनुभवाने पटते, तेव्हा त्याच्या जीवनात शांतता, प्रेम आणि समत्व प्रगट होते. सर्व ग्रंथाचा विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. अज्ञान हेच संसार बंधाचे मूळ कारण आहे. अज्ञानामुळे जीव स्वतःला मर्यादित समजतो. ज्ञानामुळे त्याला स्वतःचे खरे स्वरूप कळते. म्हणून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, साधक संजीवनी आणि अजून इतर सगळे ग्रंथ या सर्वांचा अंतिम निष्कर्ष एकच आहे की आत्मज्ञान हेच भगवत प्राप्तीचे खरे साधन आहे. अशा प्रकारे केवळ जाणण्याने भगवत प्राप्ती होऊ शकते. झालं, इथे झाला पूर्णपणे. आहात ना सगळेजण? 10 पैकी 10 मार्क आहे. अरे आम्हाला वाटलं की अजून आहे, ऐकतच राहावं, म्हणून आम्ही काही लगेच बोललो नाही की छानपैकी चालू आहे. खूप सुंदर वाचना. ज्ञानावर छानपैकी आतापर्यंत आपण ज्ञान विज्ञान हे ऐकलं, तर ह्या ज्ञान रूपी नौकेत तू बसला. आता संरक्षण म्हणून परत पोहून सांगा तर एकदा ताई, तुम्ही कशावर बोलत आहात? परत एकदा सांगा. साधक संजीवनीचा आपला 36वा श्लोक. हं. थोडा थोडा सारांश सांगते. बरं. चालेल? वेळ आहे? हो, सांगा. उद्या सांगू? नाही, सांगा, हरकत नाही. तर सगळे काही समुद्र तरून जाऊ शकत नाही ना. मग काही नावेत बसावं लागतं. मग नावेत बसायला की होईना आपल्याजवळ काहीतरी पाहिजे. तर भगवंत काय म्हणतो, माझी नाव अशी की किती पाप्यातला पापी असला तरी तो जर ह्या ज्ञानरूपी नौकात बसला तर तो हा समुद्र तरून जातो. त्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मग तुम्ही जिथून जागे व्हाल, जिथे स्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हाल, जिथून तुम्हाला कळेल. आता मगाशी कोणीतरी सांगितलं की जिथून ज्या वेळेस आपल्याला कळेल की आपल्याला परमार्थ करायचा किंवा आपल्याला ह्या मार्गावर चालायचं, तर जिथून चालू केलं तिथून पुण्याचा मार्ग आहे. कारण आपण ह्या होडीत बसलेलो, ह्या ज्ञानरूपी नौकेत बसलेलो आहे. आणि भगवंतांनी सांगितलं ह्या रूपी नौका, आणि याला तर मी तुम्हाला ह्या संसार सागरातून तरून नेणारच आहे. मी आता सरळ सरळ सांगते. तर त्यांनी काय सांगितलं, पुढचा श्लोक, एखादंशी समृद्ध अग्नी भस्मसात. अग्नीत किती टाका, कसं पाप जळतं. तर अग्नी जर एकदा पेटवला
तर तो काय म्हणतो, नाही हे तणाचं लाकूड आहे का, हे लिंबाचं आहे का, हे वेगळं आहे की बाबळ आहे. त्याच्यात गेलं का स्वाहा होतो, तूप टाकलं तरी स्वाहा होतं, तांदूळ टाकला तरी स्वाहा आहे. त्या ज्ञानरूपी नौका काय सांगते भगवंतानी, पाप का, तर तुम्ही जो अग्नी मी पेटवलेला आहे ज्ञानाग्नी, त्या ज्ञानाग्नी तुम्ही किती पापी असले कसे असले, तुमचं काही जर असलं, फक्त श्रद्धा आणि विवेक जर असला, तर तुम्ही त्या अग्नी जे टाकाल ते मी काय करल, चांगले असो वाईट असो योग्य मार्गाचे असो, तर हा सगळ्यांना मी काय करील, त्याचे पाप नष्ट करील. आणि त्यांनी सांगितलं, नाही ज्ञानेन सदृश्यम, आणि ज्ञानाशिवाय पवित्र दुसरं काहीच नाहीये. आणि ह्या एवढ्या पवित्र हे फक्त ज्ञानच आहे. आणि त्याचा उत्तम प्रकारे सिद्ध झाला. सिद्ध कसा होतो, आधी नौकेत बसला पापी आहे, आणि पापी नौकेत भगवंताच्या स्वरूपाशी त्याच्या नौकेत बसला म्हणून त्याच्या स्वरूपाला आला. आणि त्याच्या स्वरूपाला आल्यावर तो म्हटला की मी तुमचं पाप सगळं, मी तो मनाने सांगते, मी कुठं वाचत नाहीये, तर मी तुमचं सगळं पाप नष्ट करून टाकतो. आता भगवंत म्हणतो, भगवंतानी पाप नष्ट केलं ज्ञानाने, म्हणजे तो काय झाला, पवित्र झाला. आणि मग तो योगी झाला. योगी झाल्यावर तो काय झाला, मग भगवंताच्या स्वरूपात हे झाला. त्याच्यासाठी काय पाहिजे, तर नुसतं ज्ञान पण नाही पाहिजे, तर श्रद्धा पण पाहिजे. श्रद्धा वाल्लभते ज्ञानम तत्परम संशयेंद्रिय. आता याच्यात काय सांगितलं, ज्ञान सांगितलं, श्रद्धा पाहिजे आणि पाप नष्ट होणारे, पण त्याच्यासाठी काय सांगितलं, ज्ञानम लब्धा परम शांती मचिरेन अधिगच्छति. श्रद्धा पाहिजे, ज्ञान पाहिजे, पण त्याच्यासाठी काय सांगितलं पुढं, तुम्हाला शांती पण मिळणार आहे ज्ञानाने, पण त्याच्यासाठी एकच सांगितलं का संशय नकोय. औषध घेताना असं म्हटलं की हे कसं आहे, याच्यावर हे मला बरं करेल का, हे मला योग्य होईल का, असं संशय नाही. डॉक्टरने औषध दिलं, तुमचा हा आजार आहे, याच्यावर औषध घ्या. तर आता हल्ली काय झाले, युट्यूबर झाले, युट्यूबवर पाहतात याच्यात काय कंटेंट्स आहे आणि काय होणार आहे. असं नाही ना, श्रद्धेने घ्यायचंय ना, श्रद्धेने वेगवेगळे मंत्र दिलेले, साधे मंत्रांनी सुद्धा लोक तरुण दिलेले, ते फक्त श्रद्धावान. तर भगवंत काय म्हणतो, अज्ञान कशाने राहतं, तर तू ज्ञानाच्या नौकेत बसला, भगवंताने तुझा हात पण धरलाय, तरी तू म्हणतो मी कुठे जाणार आहे. आणि मग हे अज्ञानामुळे काय होतं, संशय निर्माण होतो. आणि संशय निर्माण झाला की भगवंत म्हणतो, इहलोक पण नाही परलोक पण नाही, दोन्ही लोकाला तो मुकला जातो. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, हे योगात योग, मग त्यासाठी काय पाहिजे, ज्ञानाच्या पुढे योग पाहिजे. संशय कुठं असतो, अज्ञान आहे आमच्याकडं, आम्हाला कळत नाही, आम्हाला समोरच्यानी सांगितलं पण आम्हाला अनुभूतीला नाही आलेलं. दूध आणि ताक सारखंच आहे, पण पिऊन नाही पाहिलं ना, दूध गोड किंवा त्याच्या चवीचं आहे, त्याच्याच प्रक्रियेतले पण थोडस हे आंबट किंवा काही दिसायला तर सारखे. तसं संशय आणि आपल्याला जर कळलंच नाही, तर मग त्याच्यासाठी योग पाहिजे. योग म्हणजे काय, अनुभूती पाहिजे. स्वधर्माचं मला भगवंतानी काय सांगितलेलं आहे, कोणता धर्म सांगितलेला आहे माझा, अशी आपल्याला अनुभूती पाहिजे. अनुभूती म्हणजे साखर खाऊन पाहिलेली, साखर खाऊन पाहिल्यावर ती गोड कळाली, आणि मग ती गोड कळाल्यावर तो खातोय, ही अनुभूती पाहिजे. म्हणून भगवंतानी योग सांगितलेला. योगाने काय करायचं, मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, आणि मला कोणत्या मार्गाला जायचंय, हे कळलं पाहिजे. आणि भगवंतानी त्यांनी सांगितलं का परत हाच संशय आणि हे ज्ञान आणि आत्मज्ञान मिळालं का, ह्याच ज्ञानाने भगवंतांनी सांगितलेलं आहे की क्षित्वेन संशय. मग ते काय करायचं, त्याचं 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे तसं तोडून टाकायचे, त्याचं संशयच तोडून टाकायचा. संशयावर कुऱ्हाडीने वार घातला की ज्ञान आत्म आहेच ज्ञान. कारण आपल्याला पहिल्यापासून जन्माच्या आधीपासून ज्ञान होतं, नंतर आपण त्याच स्वरूपात जाणार आहे. ही मधली जी स्वप्नवत सृष्टी आहे किंवा स्वप्नवत, याच्यात आपल्याला अज्ञान झालंय सारखं वाटतं. पाण्यावर शेवाळ आलंय, पण पाणी खाली आहे, ती वरच्या थर तो पाणी वापरलं नाही गेल्यामुळं त्याच्यावर शेवाळ आलेलं आहे. तसं आपण काय केलंय, हे अज्ञानाची पुटं एकमेक देऊन ठेवलेत. ज्ञान असं हेच नाही केलं. जशी आपण तलवार किंवा शस्त्र धार नाही लावली, त्याला पाजळलं नाही तर त्याचा उपयोग होत नाही, तसं आपला अभ्यास करून 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 स्वरूपाचं ज्ञान करून करून याला धार लावायची, आणि ह्या धारेने अज्ञान रूपी वृक्ष तोडायचा आहे. आणि मग तो तोडल्याशिवाय त्याचं हे होणारच नाही. मग आपल्याला काय होणार आहे, संशयच तोडायचा आहे. संशय तोडला का योगाच्या स्वरूपाने ज्ञान आपल्या आपल्या ठिकाणी आहेच, आणि मग स्वरूपाच्या ठिकाणी जाग करणार आहे. जय श्री कृष्ण.
जय श्रीकृष्ण. छान सांगितलं. आणि उद्या तुम्ही करणार आहेत ना बहुतेक पूर्ण छान ताई, अध्यायावर? छान सांगितलं. तयारी काहीच नाही केली. हे 3-4 श्लोक वाचले जरा